नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी. तर मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणजे PCOD बद्दल माहिती बघितली. आता ह्या PCOD ही गोष्ट होऊ नये किंवा झाली तरी ती नियंत्रणात कशी ठेवायची आयुष्यभर याबद्दल आपण बोलूया. तर गेल्या वेळी मी म्हटलं तसं PCODमध्ये बऱ्याच वेळा जनुकीय कारणं असू शकतात. म्हणजे असं निदर्शनास आलेलं आहे की ज्या स्त्रिया जेव्हा त्या गर्भवती होत्या तेव्हा त्यांचं वजन जास्त असेल तर त्यांना होणाऱ्या मुलींना हे प्रमाण जास्त असू शकतं. कारण तो जो मेटाबॉलिक इफेक्ट असतो त्या मुली गर्भाशयात असताना तो त्यांच्या जनुकांवर सुद्धा परिणाम करतो आणि त्यामुळे या मुलींना पॉलिसिस्टिक ओव्हरीजची शक्यता जास्त वाढते. तर यामध्ये काळजी घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे या मुली किंवा कुठल्याही छोट्या मुली जेव्हा वयात यायला लागतात तेव्हा त्यांचा नियमित व्यायाम, अतिशय नियमित व्यायाम आणि त्यांना कर्बोदकं जरा थोडीशी त्यांच्या आहारामध्ये कमी करणं हा सुद्धा एक उत्तम उपाय असू शकतो. प्रोटीन जास्त आणि कर्बोदकं कमी म्हणजे प्रथिनं जास्त आणि कर्बोदकं कमी हा आहार मुलींसाठी हा उत्तम आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत रोज 1 तास तरी या मुलींचा व्यायाम होणं अतिशय आवश्यक आहे. आणि काय होतं, या मुलींना खूप भूक लागते आणि मग तुम्ही जर का प्रत्येक वेळी ह्या हाय कॅलरी फूड खायला लागल्या, जास्त कॅलरी असलेलं अन्न त्या खायला लागल्या तर त्यांच्या वजनात झपाट्याने वाढ होते. त्यामुळे त्यांना जेव्हा भूक लागते तेव्हा फळं देणं किंवा जास्त कॅलरी नसलेल्या गोष्टी देणं हे अतिशय आवश्यक आहे. समजा पॉलिसिस्टिक ओव्हरीज असलेल्या मुली आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा त्यांचे उपचार करण्यात मेन 3 गोष्टी आहेत. एकतर त्यांना औषधं द्यावीच लागतात, त्यांचा आहार बघावाच लागतो आणि त्यांना व्यायामाबद्दल विशेष सूचना द्याव्याच लागतात. तर यामध्ये असं होतं बऱ्याच वेळा की मी गेल्या वेळी सुद्धा म्हणलं तसं की हॉर्मोन्सच्या गोळ्या आमच्या मुलींना देऊ नका, त्यांनी तिचं नुकसान होईल, ही एक अतिशय चुकीची समजूत पालकांच्या मनात इतकी बसलेली असते की यामुळे आम्हाला खूप मोठ्या समस्या या मुलींना उपचार देताना होतात. तर असं आहे की जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हरीज हा जो आजार नाही म्हणणार मी, पण हा जो प्रॉब्लेम आहे मुलींना, याच्यामध्ये त्यांच्या शरीरातले हॉर्मोन्स फार विचित्र वागायला लागलेले असतात. पुरुषी हॉर्मोनचं प्रमाण वाढलेलं असतं आणि जे हॉर्मोन हवेत त्यांचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे हे प्रमाण सुधारायला किंवा ह्याचा परत सगळा बॅलन्स साधण्यासाठी आम्हाला हॉर्मोन्सच्या गोळ्या द्याव्याच लागतात. तर परत दुसरा प्रश्न असा असतो की ह्या हॉर्मोन्सच्या गोळ्या मग कधीपर्यंत देणार तुम्ही, मग किती वर्ष तिने हे घ्यायचं, आयुष्यभर तिने हे करायचं का? तर ह्याच्यामध्ये सर्वात सिंपल उत्तर असं आहे की समजा एखादी मुलगी माझ्याकडे आली, तिचं वजन 70 किलो आहे आणि तिच्या उंचीप्रमाणे तिचं वजन 60 किलो जर हवं असलं तर सगळे जीवनशैलीमधले बदल, तिच्या आहारामधले बदल आणि औषधं या तिन्हींनी मिळून जेव्हा तिचं वजन 60 किलोला परत येईल तेव्हा आपण सगळ्या गोष्टी थांबवू शकतो. सगळ्या गोष्टी म्हणजे औषधं थांबवू शकतो, तिची जीवनशैली आणि आहार हा तिने आयुष्यभर त्याच्यानंतर सांभाळायचा आहे. सो जर तिने 60 किलोमधलं वजन तिने जर का मेंटेन केलं, त्या वजनाला ती राहिली तर तिच्या आयुष्यातले सगळ्याच समस्या खूप कमी राहतात. आणि मग आहारामध्ये आम्ही काय सांगतो, खूप असं कॉम्प्लेक्स आहार आणि असं करायची काही गरज नसते. सिंपल आपण जर का प्रथिनं जास्त आणि कर्बोदकं कमी म्हणजे कार्बोहायड्रेट कमी म्हणलं तर भात, बटाटा, साखर, मैदा ही जे 4 मेन कार्बोहायड्रेट्स आपल्या जेवणात आहेत ते कट केले तर खूप फरक पडतो. आणि हे अजिबातच अवघड नाही आहे. भात, बटाटा, साखर, मैदा या 4 गोष्टी कमी करणं, तेल कमी करणं, पोळीच्या ऐवजी भाकरी सुरू केली म्हणजे कधी पोळी कधी भाकरी असं केलं तर खूप फरक पडू शकतो. याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. आणि व्यायामाचं सुद्धा अगदी महागड्या जिम्स लावणं किंवा पर्सनल ट्रेनर असणं अजिबात गरजेचं नाही आहे. पिडोमीटर किंवा कुठलंही असं ॲप तुम्ही डाउनलोड केलं मोबाईलमध्ये आणि 10,000 स्टेप्स जर का रोजच्या झाल्या तर खूप फरक पडतो. किंवा आता यूट्यूबवर लेस्ली सॅन्सन म्हणून आहे जे घरीच 30 मिनिटं तुम्ही त्याच्यावर व्यायाम करू शकता. सो इतक्या सिंपल गोष्टीसुद्धा जर मुलींनी केल्या आणि थोडासा स्वतःवर कंट्रोल ठेवला की मला वजन कमी करायचं, हे मोटिवेशन मुलींना असणं अतिशय गरजेचं आहे. आणि यासाठी घरच्यांनीसुद्धा तिला टोमणे न देता ह्याचा तिला मोटिवेट करायला पाहिजे की तू व्यायाम कर, वजन कमी कर, म्हणजे सगळं सुधारणार आहे. आणि तिचं हे वजन कमी होईपर्यंत तिला आपण गोळ्या देऊ शकतो हॉर्मोन्सच्या किंवा मेटफॉर्मिनसुद्धा अतिशय चांगलं एक औषध आहे अवेलेबल की ज्याने वजन पण चांगलं कमी होतं. आणि इन्शुलिन रेझिस्टन्स नावाची एक गोष्ट जी PCODमध्ये निर्माण झालेली असते शरीरात ती कमी होते. सो
तशी PCODची ट्रीटमेंट इतका अवडंबर करण्याची अजिबात गरज नाही, तशी सिंपल ट्रीटमेंट आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सूचना तुम्ही ऐकायला हव्यात. दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे की चेहऱ्यावर अनावश्यक केस येणं, यामुळे मुलींच्या मनात खूप न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. तर यासाठी लेझरची ट्रीटमेंटसुद्धा वेळेवर घ्यायला हरकत नाही. कधीकधी ॲक्ने म्हणजे चेहऱ्यावर फोड खूप जास्ती असतात, याचीसुद्धा योग्य ट्रीटमेंट व्हायला हवी. म्हणजे त्या मुलीची मानसिकता आणि तिच्या शरीरामधले बदल या सगळ्याच गोष्टी आपण मॅनेज करून तिला एक व्यवस्थित निरोगी स्त्री बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी या मुलींना मानसिक सपोर्टसुद्धा खूप लागतो. आणि बऱ्याच वेळा या मुलींच्या वजनामुळे किंवा त्यांच्या स्किनमुळे त्यांना समाजात टोमणे मारले जातात. सो हे सगळं अवॉइड करून त्यांना निरोगी होण्यासाठी उत्तेजन देणं, याच्यामध्येच पॉलिसिस्टिक ओव्हरीजच्या उपचारांचं महत्त्व दडलेलं आहे. धन्यवाद.